केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या जाहीर सभा होणार आहे सायन्स कोर मैदान। आपण बघू शकता की आता वादळ सुटलेले आहे। वादळमुळे जे पेंडॉल टाकण्यात आलेलं लोकांना बसण्यासाठी अक्षरशः पेंडॉल खाली पडलेला आहे आणि उजव्या साईडला माझ्या दृश्यामध्ये बघितलं हा मोठा डोम बांधण्यात आलेला आहे। तो डोम मात्र जसाचा तसा आहे, परंतु बाजूला जे लोकांना बसण्यासाठी आसन संख्येसाठी जे पेंडॉल टाकण्यात आला होता ते पेंडॉल अक्षरशः उडालेला आहे आणि आता पूर्ण खाली कोसळलेला आहे। त्यामुळे जे आसमानी संकट जे म्हणतो आपण एखाद्या सभेवर, तो आलेला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण वादळी वारा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आपल्याला माहितीच आहे की अकोलामध्ये आज सभा होणार होती, पण त्या ठिकाणी सुद्धा तुरळक पाऊस आला, परंतु नंतर ऊन आलं। परंतु अमरावती शहरामध्ये आता वादळ उठलेलं आहे, ऊन आहे, परंतु काही मिनिटापूर्वी जो हवा सुटली होती, वादळ आलं, त्या वादळामुळे मात्र हा पेंडॉल पूर्ण पडलेला आहे। या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर अमित शहाची उद्या सभा होणार, त्याची जय्यत तयारी करण्यात येते, परंतु बच्चू कडू सायन्स कोर मैदानाची परवानगी घेऊन या ठिकाणी पोहोचलेले। वाद खूप होतोय पोलिसांमध्ये आणि बच्चू कडूमध्ये। बच्चू कडूने अक्षरशः पोलिसवाल्यांचे पाय पडलेले आहे की मी तुमच्या पाया पडतो साहेब, मला सभेसाठी परवानगी द्या, ही माझ्याकडे परवानगी आहे असं आवाहन केलं। परंतु पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना तिथं बसून ठेवलेले आणि बच्चू कडूंनी भूमिका घेतलेली की मी इथून हलणार नाही, जोपर्यंत माझी सभा होणार नाही तोपर्यंत मी सायन्स कोर मैदानापासून हलणार नाही, अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे अमित शहाची जी सभा होणार त्याचा जो मंडप आहे तो पेंडॉलच अक्षरशः हवेने वादळाने उडून गेलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।